जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय हरी, जय जय राम। प्रथम तुला वंदितो कृपाळ, प्रथम तुला वंदितो कृपाळ, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो। प्रथम तुला वंदितो कृपाळ, प्रथम तुला वंदितो कृपाळ, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो।
प्रथम तुला वंदितो कृपा प्रथम तुला वंदितो कृपाणा गजानन गणराया प्रथम तुला वंदितो कृपाणा प्रथम तुला वंदितो प्रथम तुला वंदितो प्रथम तुला वंदितो सुंदर ते ध्यान उभे विटेवारी 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 आय सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी उभे विटेवारी करकटवारी हे बोलिया तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडली आवडे निरंतर हे चिदा तुझी हर गळा कासे पितांबर तुळसी हार 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 गळा कासे पितांबर मगर कुंडले तळपती श्रवणी कडी कौस्तुभ मणी मणी
हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर गुलशन सा सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं 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 हुई रोशन मेरी गलियां हुई रोशन मेरी गलियां मेरे सरकार आए हैं सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं पधारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा पधारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा बहाकर प्रेम की गंगा लगी कुटिया भी दुल्हन सी लगी कुटिया भी दुल्हन सी मेरे सरकार आए हैं सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं मेरे सरकार आए मेरे सरकार जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय 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 विठ्ठल रखुमाई हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोट सर्वमंगलमांगल्ये गौरी नारायणी नमोस्तुते वंशी विभूषित करान्वणीरदाभा पीताम्बराधरुणन्दरोष्टा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्येयं सदा परिभग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदशिवविरचितं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषुते चरणारविन्द लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये परममंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान स्वरूप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानेश्वर मौल संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आदि करून सर्व संत मांदियाळी संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा सर्व संतांच्या पदकमलस्थानी वंदन करूया। ग्रामदैवत हनुमंतराय परमपावन प्रभू रामचंद्राजींच्या या दंडक अरण्याची ही भूमी, या भूमीतील आपल्या सर्व उपस्थितांचं वास्तव्य काळ, या काळातील आपल्या सर्व मानवी जीवनातली मार्गक्रमणा करून मानवी ध्येय साध्याकडे चालत असलेला सर्व आपण श्रोतुजन मायबाप, आजच्या या पवित्र परममंगलमय कार्यक्रमाचं निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे। अत्यंत सुंदर मंगलमय दिव्यतेचं हे प्रतीक असणारा हा कार्यक्रम समस्त सर्व सांगळे परिवार, सांगळे परिवारातील वटवृक्ष आदरणीय या सर्व संपूर्ण परिवाराला आधार आणि संपूर्ण परिवाराचं ध्येय अशा या वटवृक्षांचा आजचा जन्मदिवस आहे। आदरणीय परमवंदनीय श्री शिवाजी बाबा सांगळे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती आदरणीय जनाजी जनाबाई शिवाजी सांगळे, आजींचा आणि बाबांचा हा पवित्र मंगलमय दिव्य सुवर्ण अक्षरांनी आपल्या
लौकिक जीवनामध्ये लिहून ठेवावा असा हा अभिष्ट चिंतन आहे. अभिष्ट चिंतन म्हणजे काय, वाढदिवस म्हणजे काय आणि जन्मदिवस म्हणजे काय, अर्थार्थी संबंध एकच आहे, पण त्याचा शब्दप्रयोग काही भिन्न आहे. आणि म्हणून बघा, वाढदिवस जन्मदिवस तसं तर मी प्रारंभी आपणा सर्वांना असं सांगेल की या कार्यक्रमाला, आपल्या जन्म उत्सवाला आपण वाढदिवस न म्हणता आपण जन्मदिवस हा शब्दप्रयोग आपल्या जीवनामध्ये आपण जरूर करावा आणि तो केला पाहिजे. आणि कारण आयुष्याचा दिवस कधी वाढत नसतो, है की नाही. सर्वांनी शांत बसा. आणि दिवस मानवी जीवनाचा घटक असतो, मग वाढदिवस का, तर त्याला शब्दप्रयोग हा जन्म उत्सव आणि जन्मदिवस असा म्हणावा. आपली धर्म संस्कृती हा शब्दप्रयोग सांगते. जसं जसं आपलं वय वाढत चालतं तसं तसं जन्माचं आणि मृत्यूचं अंतर कमी होत चाललेलं आहे. कारण तसं या मृत्यू लोकाचा असा नियम आहे, कृती सरळ आहे, शब्दप्रयोग उलटे आहेत. म्हणून कदाचित त्याला वाढदिवस असं म्हटलेलं आहे. तसा दिवस घटच, पण म्हणण्याची प्रथा आपल्याकडे अशी आहे, अभिव्यक्ती दोष आहे. आणि तुम्ही पहा, कधी आपण घरातून ज्या वेळेला बाहेर जात असताना कुटुंबाची परवानगी घेत येत असताना आपण असं म्हणत असतो, येतो बर का, तर तो येत नाही, तो बाहेर जात असतो. पण म्हणण्याची पद्धत येतो अशी आहे, क्रिया सरळ आहे, शब्द मात्र उलटा आहे. मृत्यू लोकीची उफराट, हा नियम आहे. म्हणून आजचा हा जन्मदिवस आहे. आणि अशा या, खरं तर आजचा हा जन्मदिवस फार अत्यंत एक विशेषणांनी नटलेला आहे. नाहीतर आपण वाढदिवस रोज पाहतो, वाढदिवस वाढत चाललेले आहेत. अर्थात त्याच्यात घटनाक्रम घटनेचा आहे, पण प्रमाण वाढण्याचं आहे. आणि त्याचे अन्य अन्य स्वरूप आपण पाहतो. ज्याची नैतिकता ज्याची जशी आहे तसे तसे उत्सव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते घडत चालतात. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या सांगळे परिवारावरती, आजी आणि बाबांवरती प्रेम करणारी आपण सर्व क्षेत्रातली मान्यवर आहेत, चांगल्या उंचीने श्रवण करणारी श्रोतुजन मायबाप आपण सर्वजण आहात. संप्रदायाला ओळख असणारी मंडळी आपण आहात. आपली विचारधारा, आपली परंपरा, आपलं कार्य अत्यंत उज्ज्वल असणारी माणसं आजच्या या परिवारावरती प्रेम करणारे. आज आपण सर्वजण या जन्मदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी आलो नाही, आपण आशीर्वाद घेण्यासाठी आलो. कारण आजचा हा जन्मदिवस कनिष्ठाचा नाही, तर आजचा जन्मदिवस हा ज्येष्ठांचा जन्मदिवस आहे. आणि शास्त्र सांगतं, ज्येष्ठांचे आशीर्वचन घ्यायला लागतात, आशीर्वाद द्यायचा नसतो. आणि त्यातल्या त्यात आशीर्वाद देण्याकरता सुद्धा उंची लागते, आणि ती उंची मात्र आमच्या आजीबाबांकडे आहे. खऱ्या अर्थाने तो अधिकार आहे, तसं व्यक्तित्व आहे, त्यांचा अधिकार, त्यांचं श्रेष्ठत्व या कुटुंबाला, या परिवाराला जाणीव आहे. आणि अशा भूमिकेतून हा एवढा गुणगौरव सुंदर उत्सव आज त्यांच्या जन्मदिवसाचा खऱ्या अर्थाने होतो आहे.
आणि मोठं सांगायला आनंद वाटतो, बाबांच्या सर्व परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व परिवाराने, सर्व परिवाराचं योगदान आणि एक अंतर्भाव इतका स्वच्छ आणि पवित्र. कारण परिवार सुशिक्षित आहे. मी त्यांची स्तुती करत नाही तर वस्तुस्थिती सांगेन. कारण जिथं फक्त स्तुती केल्या जाते ती स्तुती वाटतं निष्फळ ठरते, पण ज्या स्तुतीला वस्तुस्थितीची झालर आहे तिथं मात्र प्रॅक्टिकली वस्तुस्थितीची स्तुती सिद्ध होत असते. हा परिवार, सांगळे परिवार, फक्त सुशिक्षित नाहीये. जगात रोजच्या दैनंदिन जीवन प्रवासामध्ये आपण माणसं सुशिक्षित भरपूर पाहतो. सुशिक्षित राहून सुसंस्कारिक राहणं याच्यात फार अंतर आहे. लौकिक जीवनातल्या जगाच्या बाजारातला वावर म्हणजे संस्कार नव्हे, लौकिक जगातल्या बाजारात वावरून आपल्या संस्काराचं दर्शन घडवणं याला संस्कारिक जीवन असं म्हणतात. आणि ते जीवन सुशिक्षित आणि संस्कार दोन्हीची एकात्मता घडवणारा परिवार म्हणजे सांगळे परिवार आहे. आणि मी प्रारंभी शब्दप्रयोग केला, ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांचा जन्मदिवस आहे, खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिवाराचा वटवृक्ष आदरणीय बाबा आणि आजी आहेत. महाराष्ट्रभर फिरत असताना अशा निमित्ताने अनेक बोलण्याचा योग ज्या वेळेला आमचा येतो त्यावेळेला कधी कधी बोलावं लागतं. वस्तुस्थितीलाही अतिशोक्ती अलंकाराने बोलावं लागतं. शिवराम महाराज, त्यावेळेला ते काही वेगळं पण असतं. पण आज खऱ्या अर्थाने आदरणीय शिवाजी बाबा आणि आजी ही माणसं खऱ्या अर्थाने कुटुंबाचा तर आदर्श आहेच, नातेवाईक, हितचिंतक, स्नेहीजन सर्वांचा तर ते आदर्श आहेतच, पण गावाचा, परिवाराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा सर्वतोपरी जिथं जाईल तिथं त्यांच्या कर्तृत्व शक्तीचा आविष्कार आहे. आणि सर्वांसमोर आपलं आदर्श जीवन निर्माण करणारे व्यक्तित्व म्हणजे आदरणीय शिवाजी बाबा आहेत. कारण जीवनाला अनेक प्रकारचे पैलू असतात आणि ते पैलू आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ते बसले पाहिजे. कारण आपलं जे जीवन आहे हे जीवन माणूस म्हणून आहे आणि माणूस म्हणून आपला काय अधिकार असावा, आपलं काय कर्तव्य असावं, आपण कोणाचं काय देणं असावं आणि आपल्या कर्तृत्वाने आपण काय परिवारामध्ये काय आदर्श निर्माण करावा, हे माणुसकीचं उत्तम उदाहरण आणि ती पवित्रता ज्यांच्या मनात विचारात आहे ते शिवाजी बाबा आहेत आणि आजी आहे. कारण प्रॅक्टिकली आणि वस्तुस्थितीने मी त्यांना अनुभवलेलं आहे. एवढा मोठा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराला आज तागायत घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे. आणि विशेषत्वाने परिवार घडवणं म्हणजे नेमकं काय आहे? लौकिकतेत तर माणसं अनेक घडवतात, पण त्या लौकिकतेमध्ये सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धार्मिक संस्काराची जोड सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये राहणं एक संस्काराची वेगळी बाजू आहे. आणि म्हणून अशा व्यक्तित्वाच्या खऱ्या आज आपण एक मंगलमय आनंदाच्या सुवर्ण क्षणांसाठी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्यांचे घरातील सर्वच परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या संपूर्ण परिवाराचे श्री तुकाराम शिवाजी सांगळे, त्याचप्रमाणे श्री रामेश्वर शिवाजी सांगळे,
त्याचप्रमाणेची अजिंक्य नरहरी सांगळे, त्याचप्रमाणेची प्रणित रामेश्वर सांगळे, चिरंजीव शुभम रामेश्वर सांगळे, त्याचप्रमाणेची शिवांश तुकाराम सांगळे. बाबांच्या मुलांनी हा तर कार्यक्रम केलेलाच आहे, त्या तर प्रामुख्याने सर्वांचा सहभाग तर प्रामुख्याने दिव्यतेने आहेतच. पण ज्या वेळेला अजिंक्यच्या द्वारा मला ह्या कार्यक्रमाचं ज्या वेळेला सांगण्यात आलं, मला एक फार मोठा एक वेगळा आनंद वाटला. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या वाढदिवसासाठी आग्रहीत राहणारी तरुण पिढी पावला पावलाला दिसते. पण आपण ज्यांच्यामुळे घडलोय, हा परिवार ज्यांच्या आधाराने उभा राहिलाय, त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही, पण त्यांच्या ऋणामध्ये आपण राहावं, या भावना बाबांच्या नातवांचा आणि बाबांच्या मुलांचा आहे खऱ्या अर्थाने. म्हणून तो त्यांचा गुणगौरव आपण आपल्या कर्तृत्व शक्तीने आपण करावा, या भावना संपूर्ण परिवाराच्या खऱ्या अर्थाने आहे. आणि ती शक्यता मात्र कदापिही कधीही नाकारता येत नाही. आज आपण जे काही आहोत, जे कोणामुळे काय आपण आहोत, त्याची जाणीव ज्यांना ज्यांना जीवनामध्ये घडते, ती माणसं जगामध्ये कधीच अपयशी ठरू शकत नाही. कारण तो आपल्या सर्व श्रेष्ठांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत. ही ताकद आशीर्वादाची आहे. कारण जगामध्ये जे काही यश आपल्याला मिळवायचं आहे, जगामध्ये जे काही आपण मिळवलेलं आहे, त्या मिळवलेच्या पाठीमागे मात्र कोणीतरी यश प्रवीणता ती मात्र खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये असावी लागते. आणि म्हणून सर्व बाबांच्या मुलांनी आणि नातवांनी एकदम सुंदर चांगला उपक्रम आणि थोडंसं त्या उपक्रमाची एक जाणीव, हा कार्यक्रम कसा व्हावा, या कार्यक्रमाचं एक आखीव रेखीव स्वरूप, एक आध्यात्मिक विचाराने ते कसं स्पर्शित व्हावं. कारण काही गोष्टी घडण्याकरता मनामध्ये संकल्प देखील तेवढे पवित्र असावे लागतात. सत्य सनातन हिंदू धर्म की जय. कदाचित हा इंटरव्हल समजूया, लाईटने आपल्याला थोडासा वेळ दिला, स्पेस दिला असं समजूया. काय फार वेळ झालेला नाही आहे. आणि बाबांच्या आणि आईंच्या आशीर्वादाने वास्तविकता आज थंडी पण नाही आहे, त्याच्यामुळे ही सर्वांसाठी जमेची बाजू आहे. आपण थोडक्यात बाबांच्या विचारांचा भाव असं आपण जाणीव करत होतो. जन्म उत्सव, जन्मदिवस आपल्या जीवनामध्ये नक्की केले पाहिजे आणि ते झाले पाहिजे. आपण जन्माला आलो हा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक हिताचा स्वाभिमान असावा, तो अभिमान असावा. तो स्वाभिमान आणि तो अभिमान व्यक्त करण्याकरता त्याला संत विचाराची जोड असावी लागते. संत हा मात्र होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आजचा हा आदरणीय बाबांचा आणि आईंचा जो जन्म उत्सव होतो आहे, मी असं आपल्याला सांगत होतो की तो उत्सव या परिवाराने आपण पाहत आहात, आपण त्याचं दर्शन घेत आहात की हा कार्यक्रम एक वेगळ्या विचारांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं टायटल तुम्ही बघा, काय टायटल आहे मागचं कोणी सांगेल का? मोगरा फुलला. मोगरा
फुलला शब्दाचे अर्थ अनेक भिन्न भिन्नतेने आहे. माणसाचं जीवनच हे मोगऱ्याच्या फुलासारखं आहे. फक्त मात्र त्याला मोगरा बनवता आलं पाहिजे एवढंच महत्वाचं आहे. कारण हे जीवन मोगऱ्याप्रमाणे व्हावं, त्याला आध्यात्मिक आणि संत विचारांचा स्पर्श व्हावं आणि मृत्यू क्षणापर्यंत आयुष्याचा मोगरा फुलावा, याच्यासाठीच मात्र आपण जन्माला आलेलो आहोत. असाही त्याच्यातून आशय आणि आपण अर्थ काढूया. म्हणून या कार्यक्रमाचं द्योतक या सर्व मुलांनी, बाबांच्या नातवांनी अत्यंत एक वेगळ्या नजरेने हा कार्यक्रम आपल्या समोर आज आखीव रेखीव केलेला आहे, तो ठेवलेला आहे. विशेषत्वाने ज्या वेळेला मला अजिंक्यनी या कार्यक्रमाचं ज्या वेळेला स्वरूप सांगितलं की मामा हा कार्यक्रम असा व्हायला हवा, आमच्या सर्वांची इच्छा आहे की त्या दृष्टीने आमच्या आजीबाबांचं व्यक्तित्व हे ज्ञानेश्वर माऊलींच्या थोड्याशा चरित्रातून त्याचं अवगाहन व्हावं, त्याचं चिंतन व्हावं. बघा काय दृष्टी आहे ही, जाणीव, ही आज्ञा, या भावना निर्माण होण्याकरता त्याला आयुष्याचे आयुष्य संपवावं लागतं. वाढदिवस हा ज्ञानोबारायांच्या चिंतनाने व्हावा ही अपेक्षा जर वयाच्या एक 25-26 वर्षाच्या वयात येत असेल तर याच्यासारखे दिव्य संस्कार कोणाच्या जीवनात आहे. आणि म्हणून या भावनेतून हा कार्यक्रम या परिवाराने इथे आयोजित केलेला आहे. म्हणून अगदी वेळेच्या आतमध्ये आपण या प्रास्ताविक भूमिकेतून आपण हा कार्यक्रम इथे करत आहोत. अत्यंत सुंदर प्रभावीपणाने या सुंदर स्टेजवरती पवित्र ही संगीत प्रवचन माला, मोगरा फुलला हा दिव्य कार्यक्रम खऱ्या अर्थाने या परिवाराने, संपूर्ण परिवाराने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं सौंदर्य माझ्या वक्तृत्व चिंतनाला सुंदर गोड गळ्याने गवसणी घालावी, त्या गायनाच्या स्वरूपाने आपल्या नाशिक जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील गान सम्राज्ञी, गोड गळ्याच्या गायिका, स्वरगंधर्व श्री हरिभक्त परायण आमच्या गायत्रीताई खाडे, आदरणीय श्री ताई या कार्यक्रमासाठी या परिवाराच्या निमंत्रणाने इथे उपस्थित आहे. माझ्या अभंग आणि माझ्या वक्तृत्व चिंतनातून ते पुढे काही त्याला समर्पक चालींनी नक्की मात्र ते आपल्याला प्रसन्न करतील. आदरणीय श्री ताईंना वंदन करतो आणि त्यांना दुसरी साथ करण्यासाठी आपण कायमस्वरूपी ज्यांचा आवाज कीर्तनाच्या साथीने आपण श्रवण करत आहात, माझे परमस्नेही महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक भजन सम्राट श्री हरिभक्त परायण आदरणीय आमचे शिवरामजी दादा बोराडे, आदरणीय दादा इथे उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करतो. आणि मृदंग साथीसाठी आदरणीय श्री हरिभक्त परायण ओंकार दादा आहेत. आणि विशेषत्वाने या संपूर्ण स्टेजला, या कार्यक्रमाला, या भजन आणि प्रवचनाला सुंदर स्वरूप आणि जी शुद्धता या कार्यक्रमाला जी निर्माण होते ती माझ्या बालकृष्ण कन्हैयाच्या, भगवान श्री कृष्ण कन्हैयाला प्रिय असणारे जे बासरीवादन आहे ते बासरीवादन आपल्या नाशिक निफाड तालुक्याचं भूषण शिवरे गावचे आमचे राहुल दादा साणप यांची पवित्र उपस्थिती बासरी वादनासाठी इथे आलेली आहेत. त्यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. आदरणीय श्री राहुल दादा. साऊंड सर्व्हिस सोनवणे दादांची आहे. आणि स्टेजवरती आदरणीय आमच्या गायत्री ताईंचे पतिराज आदरणीय आमचे शंकर दादा लोखंडे यांची पवित्र उपस्थिती आहे. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आदरणीय सर्व स्नेहीजन, सर्व क्षेत्रातली मान्यवर इथे उपस्थित आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच या सांगळे परिवारावरती आपण प्रेम करणारे सर्व हितचिंतक, बाबांचे आशीर्वाद
मातोश्रींचे आशीर्वाद घेण्याकरता आपण सर्वजण आलेले आहात. आपल्या वेदनायक शिक्षण संस्थेचे माझे परमस्नेही संचालक समाधानजी गायकवाड साहेब सुद्धा इथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या परिसरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील आपण सर्वजण इथे उपस्थित आहेत. सर्वांचे चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करूया आणि मुख्यत्व कार्यक्रमाच्या भावनेने आपण कार्यक्रमाला प्रारंभ करूया. बाबांच्या व्यक्तित्व जीवनाला खऱ्या अर्थाने आतापर्यंतचं आयुष्य त्यांना पांडुरंगाने समर्पित केलेलं आहे. आणि शिवाजी बाबांनी आणि आईंनी जे आयुष्य आतापर्यंत मिळालंय त्या आयुष्याचा सतसत विवेकी बुद्धीने एक चांगल्या प्रकारचा उपयोग करून मात्र आतापर्यंतच्या आयुष्यापर्यंत त्यांच्या जीवनाची ही वाटचाल चाललेली आहे. त्यांच्या अपेक्षित भावनेने ते आतापर्यंतचं हे आयुष्य जगत आलेले आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, माणसाचं जीवन सार्थ ठरतं हे केव्हा कळतं? ज्या वेळेला परमात्म्याची कृपा आपल्यावर होते, त्यावेळेला जीवनामध्ये थोडंसं मानवी मनाला प्रसन्न असल्यासारखं वाटतं. संतांचे आणि परमात्म्याचे संस्कारहीन जे जीवन आहे ते जीवन आपल्याला जगताना दिसेल, पण त्या जीवनातली दिव्यता मात्र आपल्याला अपेक्षित होणार नाही. म्हणून आपल्या संसारिक जीवनाच्या योग्य वाटचालीला दिशा देण्याचं काम कायमस्वरूपी ज्याने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, आपल्या सर्व महाराष्ट्राचं जे दैवत आहे ते पांडुरंग परमात्मा, पंढरपूरचा पांडुरंग आहे. खरं तर आपलं जीवन पांडुरंग सममीप व्हावं त्याच्यासाठी मिळालेला हा मानवी देह आहे. आणि देवे दिला देह भजना गोमटा, एवढा सुंदर मानवी देह आपल्याला मिळाला. या मानवी जीवनाचं दर वर्षाला तर आपण स्वागत करावं, पण त्या स्वागतातून आपलं जीवन ईश्वर स्वरूपाकडे कसं जाईल, संत विचाराच्या समीप कसं होईल, अशा दिव्यतेने हे आयुष्य कळावं. आणि म्हणून अनेक संतांच्या भूमिकेने ज्याला मिळवायचे तो परमात्मा नेमका कसा आहे, आणि मात्र त्या परमात्म्याची ओळख, संत महात्म्य त्याला कानडा म्हणून मात्र ज्या वेळेला त्या पांडुरंगाला आळवतात त्यावेळेला त्या पांडुरंगाचं दिव्य दर्शन त्या अभंगातून आपल्याला घडतं आणि ती भक्तीची प्रसन्नता निर्माण होते. वेदांना नाही कळला, वेदांना नाही कळला, अंत पारायाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तू निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. निराकार तू निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले
परमात्मा, त्याची उदारता, त्या परमात्म्याची दिव्यता कोणासाठी आहे बरं? कारण आपण जे कोणी आपण माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो. इथं आपण काही काळापुरतं, काही वेळेपुरतंच आपण आलेलो आहोत. कारण एक सांगू का, सगळं माझं आहे हे इथपर्यंत बरोबर आहे, पण माझं सुद्धा कधीतरी दुसऱ्याचं जिथं होतं त्याला मृत्यूलोक म्हणतात. कारण कायमस्वरूपी जर आपलेपणाने जर आपलं असतं तर ते कायमस्वरूपी आपलं राहिलं असतं. भगवंताने पांडुरंगाने या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पाठवलंय. जेवढी काही आयुष्याची मर्यादा आहे तेवढ्याच आयुष्यापुरता आपल्याला पाठवलेलं आहे. एकदा आयुष्य संपलं की जिथून आपण आलोय तिथं जाण्याचा प्रवास प्रत्येकाचा सुरू होतो. याला जन्म आणि मरण म्हणतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सुपा सुखरूप. सुखारूपाचा मार्ग मानवी मनाला आनंद देण्याच्या ज्या भावना ज्या जन्मात प्राप्त होतात तो जन्म हा मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून एवढं दिव्य जीवन आपल्याला मिळालंय, पण मात्र जीवन मिळून उपयोग नाही बरं का. मिळालेलं जीवन ज्यांना कळालंय त्यांचा सोहळा आज या मंडपात होतोय, हे विशेष आहे. हे विशेष आहे. नाहीतर जीवन मिळून उपयोग नाही. काहींना मिळालं पण कळालं नाही, आणि काहींना मिळालाही नाही कळालाही नाही, आणि काहींना मिळालाही आणि कळालाही, पण काहींना कळण्याकरता सुरुवात झाली आणि मात्र आयुष्य मिळालं नाही. जीवनातलं दुर्दैव आहे. म्हणून कितवा वाढदिवस आहे बाबा? 70वा. वा, 70 वर्षाचं अखंड जीवन आतापर्यंत आपण निर्विघ्नपणाने इथपर्यंत आपण जगत आहोत, ही कृपा त्या पांडुरंगाची आहे. आणि म्हणून अशा आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला इथपर्यंत आपण आलो आहोत, ही सत्ता मात्र त्या भगवंताची आहे. कारण जगाच्या पाठीवर आपलं सर्व सांभाळणारा जो कोणी आहे तो मात्र परमात्मा आहे. हे केव्हाही आपण जाणीव ठेवूनच आपल्या आयुष्याची मार्गक्रमण करणं हाच आपल्या जीवनाचा, मला तरी वाटतं, तो परमार्थ आहे. आणि म्हणून याच्यातला एकच भूमिका सांगून एका प्रसंगाकडे मला तुम्हाला न्यायचं आहे. ज्यांना जीवन कळालंय ती माणसं आजही आनंदी आहे आणि उद्याही आनंदी आहे. संकल्पना आपल्या जीवनातल्या इतक्या शुद्ध ठेवा, प्रत्येक आयुष्याचा श्वास तुम्हाला आनंद करण्याची ताकद तुमच्या संकल्पनेमध्ये आहे, तुमच्या विचारांमध्ये आहे. सांगळे परिवाराची संकल्पना मात्र एक संत विचारातून आपल्या बाबांचं जीवन रेखाटावं, ही दिव्य पवित्र भावना, हे मात्र परमार्थिकातलं एक वेगळ्या प्रकारचं विशेष सौंदर्याचं वैभव आहे. आणि म्हणून जीवन तर सगळेच जगतात. मी माझं एक वाक्य रोज सांगत असतो, आपण जीवन जगतोय पण जगताना दिसत नाही, एवढंच आहे. कळत असेल तर पहा. जगतोय आपण जीवन, पण मात्र आपण जगत नाही. कारण या भगवंताने ही सगळी सृष्टी बनवली आहे. अनेक प्रकारचे पशु पक्षी, किडा मुंगी, गाढवं, कुत्रे, डुकरं, मांजरं सर्व बनवलेले आहेत. पण सांगेन मी आपल्याला, हे सर्व बनवलेत त्यांच्याकडे ज्ञान आहे, आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. ज्ञान कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन.
दे गडे देवाचे भजन याच दे गडे देवाचे भजन याच दे गडे देवाचे भजन याच दे गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे दान नाही कोठे अनेक हे दान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे दान नाही कोठे अनेक हे दान नाही कोठे याच दे गडे देवाचे भजन भजन याच देही गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन याच दे गडे देवाचे सर्वतोपरी मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा मानवी जीवनाचा योग्य प्रवास कळण्याचे आणि उमगण्याचं ज्ञान हे ज्या जन्मात आहे ते मनुष्य जीवन आहे. कारण अनेक प्रकारच्या प्राणी मात्रांकडं पशु पक्ष्यांकडे जर पाहिलं तर पशु काय हे पाप पुण्य जाणती उत्तम भोग मध्यम भोगिती कुठल्याही प्रकारच्या पाप पुण्याची जाणीव ज्या जीवांना राहत नाही ते पशु जीवन आहे. पण योग्य विचारांचं आणि योग्य दृष्टीचं ज्ञान हे ज्या जन्मात आहे ते मनुष्य जीवन आहे. आणि अशा मनुष्य जीवनाचा जीवन गौरव हा मात्र आपल्या जीवनाचा अभिमानास्पद विचार आहे. आणि म्हणून आयुष्य आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर जीवन मात्र कळून फायदा होत नाही. वेळेच्या अगोदर मात्र काही काही माणसं सावध होतात ना, पण कधी वेळ निघून गेल्यानंतर. वेळेच्या अगोदर आपल्या जीवनातली सावधानता अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची. पण ऐकून ठेवा की आपलं जीवन आयुष्यामध्ये तुम्ही जे कोणी आहात ते जीवन कोणत्याही क्षेत्रातलं आदर्श जीवन असू द्या, त्या जीवनाला तुम्हाला समोर कोणाला तरी मार्गदर्शक ठरवावं लागतं. त्याच्याशिवाय आपलं जीवन घडत नाही. सांगळे परिवार इतका मोठा परिवार आणि आदर्श शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात मुलं मुली नातू पंतू या सर्वतोपरी एक दिव्यतेचं जीवन. आणि अशा भूमिकेने हा सगळा नंतरचा मुलांची पिढी, एक पिढी, नातवांची पिढी, दुसरी पिढी, ही सगळी पिढी घडते कोणाकडे पाहून? आदरणीय बाबांकडे आणि आजींकडे पाहून. आयुष्याच्या विचारांना, आयुष्याच्या कर्तृत्व शक्तीला ज्या वेळेला वाट मिळते त्यावेळेला कोणाला तरी आदर्श ठेवल्याशिवाय जीवन घडत नसतं. लक्षात ठेवा. जीवन घडवायचं असेल, अहो सामान्य जीवनाला सामान्यच अर्थाने जर ठेवलं तर ते सामान्य राहणार आहे. एक वेगळ्या उंचीने जीवन येण्याकरता कोणत्या तरी उंचीकडे पाहूनच जीवन घडवता येतं, अन्यत्र ते जीवन घडत नसतं. लक्षात ठेवा. मी एक आता भूमिका तुमच्या समोर सांगणार आहे. तुम्ही सगळे बुद्धिवान माणसं समोर, माता भगिनी आपण सर्व बसलायत. अशा काही विभूती या महाराष्ट्र क्रांतीमध्ये, या भारत क्रांतीमध्ये अशा काही विभूती होऊन गेल्या आहेत. त्यांचं कर्तृत्व, त्यांचा आदर्श इतक्या उंचीच आहे. फक्त काही आदर्शाचं वर्णन झालं तर त्यांचं नाव डोळ्यापुढे येतं. फक्त आदर्शाचं वर्णन आहे, व्यक्तीचं वर्णन नाही. व्यक्तीचं वर्णन तुम्ही सांगणार आहे, मी फक्त आदर्शाचं वर्णन करणार आहे. कारण मला माहिती तुम्ही हुशार आहात. मी फक्त वर्णन करणार आहे. बघा, कोणाला तरी समोर आदर्श ठेवल्याशिवाय जीवन घडत नाही.
बाबांच्या नातवांनी बाबांना आदर्श ठेवलं. आमच्या बाबांनी एवढा संपूर्ण परिवार आम्हाला घडवलं, आम्हाला बाळकडू पाजलं. आणि स्वतः मुलं, रामेश्वर सरांसारखी मुलं असतील, इतर सर्व त्यांच्या मुलांप्रमाणे मुलं असतील, इतर क्षेत्रात ज्यावेळेला प्रवीणता मिळवत असताना, कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करत असताना, आपल्या जीवनातले पहिले गुरु जर कोण असते तर ती आपली आई आणि आपला बाप हेच आपले सद्गुरू आहेत. कारण आपल्या जीवनातले ते पहिले मार्गदर्शक आहे. जगात दुसरे सद्गुरू नंतर ते कसे मिळतील ते तुम्ही पहा, पण पहिले सद्गुरू आहे. आणि पहिलं पाऊल आणि पहिल्या जीवनाची वाटचाल आपल्याला कोण शिकवत असते तर ती आपली आईच आहे. शेवट मी याबद्दल आपणास सांगणार आहे. आणि म्हणून पहिले गुरु आणि पहिले सद्गुरू आपले आई आणि बाप. आपल्या संपूर्ण जीवनाला ध्येयाची वाटचालीचा आदर्श आपल्या समोर ते आहेत. आणि मी अशा व्यक्तित्वाचं वर्णन करतो की या जगाच्या पाठीवर सर्वतोपरी विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय. आता मी वर्णन करतो, नाव तुम्ही सांगा. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय दाखवला. ज्येष्ठांपासून तर तरुणांपर्यंत एक विज्ञान आणि अध्यात्माच्या कर्तृत्व शक्तीने आपल्या जीवनाला एक वेगळ्या दिशेने वाटचाल करून एक आपलं जीवन कसं आदर्श बनवावं असा एक तरुण महात्मा होऊन गेला. त्या महात्म्याचा फोटो ग्रामपंचायतीच्या ऑफिसपासून तर मंत्रालयापर्यंत तर घराघरातून मंदिरापर्यंत फोटो लागले. त्या महात्म्याचं नाव आहे, बोला, स्वामी विवेकानंद आहेत. कारण का? कारण स्वामी विवेकानंद असं व्यक्तित्व जीवन घडलं. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून भगवा वेश धारण करून पाश्चिमात्य संस्कृतीपर्यंत भारतीय संस्कृतीचं कार्य इतक्या उंचीने पोचवलं. गीता तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार इतक्या दिव्यतेने केला. कारण का घडले स्वामीजी? कारण त्यांच्या समोर रामकृष्ण परमहंसांसारख्यांचा आदर्श होता, म्हणून स्वामीजींचं जीवन आदर्श घडलं. एक आदर्श जीवनाच्या या भूमिका आपल्या जीवनामध्ये तेवढ्या दिव्यतेने वाटचाल करत असतात. असे अनेक शेकडो उदाहरण आज ज्यांचं चरित्र वर्णन आपण काही मिनिटात क्षणात आपण करणार आहे. या सगळ्या विश्वाला जी माऊली मिळाली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबाराया, अत्यंत कवळं वय ज्ञानोबारायांचं, पण ज्ञानोबाराय स्वतः तर इतके ज्ञानी आहे. फक्त ज्ञानी नाही बरं, त्यांना ज्ञानाचा सागर म्हटलेला आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माझा म्हणावं, ज्ञानाचा सागर म्हणावं, एवढी उंची ज्ञानोबारायांची आहे. मला काय भूमिका आपल्या सर्वांच्या समोर मांडायची, लक्षपूर्वक ऐका. ज्ञानाचा सागर असणारे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणुनी असे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबाराय मूळताच विष्णूचे अवतार आहेत. ज्ञानाचा प्रश्नच काय आहे? मूळताच विष्णूचे अवतार ज्ञानोबाराय. तिथं ज्ञानाचं मेजरमेंट, माप, सूत्र काय असेल? पण तरी देखील ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनासमोर आदर्श ठेवला सख्या भावाचा, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा. याला आदर्श जीवन म्हणतात. कारण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना साक्षात गुरु म्हणून स्वीकारलं.
तरी मी अविवेकू असं ज्ञानोबारांनी म्हणावं. मी स्वतःला अल्पज्ञानी म्हणावं आणि आम्हाला सर्व ज्ञानाचं बाळकडू आमच्या जीवनामध्ये जर कुठून येत असेल तरी आम्हाला ते निवृत्तीनाथांपासून मिळावं. ही भूमिका ज्यांची आहे ते ज्ञानोबाराय आहे. कारण आदर्श ज्ञानोबारांनी सुद्धा संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना ठरवलं. म्हणजे कोणाला तरी आदर्श ठरवल्याशिवाय आपलं जीवन मात्र विशेषत्वाने ते घडत नाही. ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, आता भूतरला गुरु कृपेने आता भूतरला गुरु माझ्या जीवनाचा उद्धार आहे या मात्र विनम्रतेच्या भावनेने व्यक्त व्हावं या विश्वासमोर ते ज्ञानोबारायांनी हे का घडलं बरं. माझ्या पाठीमागे साक्षात श्री गुरु आहे म्हणून आता मी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आत्ता उद्धरिलो श्री गुरु. आणि म्हणून या भूमिकेने या भावनेने आपल्या जीवनाची विचारांची वाटचाल मात्र खऱ्या अर्थाने ती ठरू शकते. आणि अशी भूमिका ज्यांचं जीवन आहे या जगाच्या पाठीवर आपल्याला दोन प्रकारचे ज्यांना एक अध्यात्माला स्पर्श झालेलं ज्यांचं जीवन आहे. आपल्याला सर्वांना दोन आया आहेत. पहिली आई आहे जिने आपल्याला जन्म दिला, संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं, ती आई आहे. पण सांगू अहो, जिने जन्म दिला, जगाचं दर्शन घडवलं, पण घडवलेल्या जगाचं दर्शन मरेपर्यंत कसं जगायचं हे जिने घडवलं ती आमची आई म्हणजे ज्ञानोबा माऊली आहे. ती आमची आई म्हणजे ज्ञानोबा. मरेपर्यंतचं कर्तृत्व लक्षणाने आमच्या जीवनाचा प्रवास कसा असावा याच्याकरता आदर्श म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटलेलं आहे. कारण माऊली शब्दाचा अर्थ हा आई असा होतो. आणि म्हणून माझी आई ज्ञानोबा माऊली आहे. आणि अशा ज्ञानोबारांचं जीवन संपूर्ण या विश्वासमोर इतकं कोमल, इतकं आदर्श, स्वतः संत रूपाने असणाऱ्या ज्ञानोबारांना सुद्धा या जगाच्या बाजारामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये प्रतिकूलतेमध्ये राहून सुद्धा हाल अपेष्टा सहन करून समाधी अवस्थेपर्यंत प्रतिकूलतेच्या प्रवासाला, संघर्षाला ज्ञानोबारांना जावं लागलं. असं जीवन ज्ञानोबारांचं आहे. अशा ज्ञानोबारांचा चरित्रातला भाव आपण उर्वरित वेळात आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया
श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. ज्ञानोबाराय आई आहेत आणि ज्ञानोबारायांना सर्व संतांनी माझं म्हणावं. माझं कोणाला म्हणावं? माझा, माझे, आपले या सगळ्या शब्दांमध्ये फरक आहे. आपला म्हटला की आपला आणि आपले म्हटले की त्याच्यापेक्षा थोडासा सेकंड क्लास. आणि या सगळ्या भूमिका त्या शब्दांमध्ये अडकलेल्या आहेत. पण अगदी माझा म्हटलं याच्यापेक्षा वेगळी जवळीकता नाही. सर्व संतांनी ज्ञानोबारांना माझं म्हणावं. आजच्या या कार्यक्रमात मोगरा फुलला या भूमिकेमध्ये ज्ञानोबारांचं चरित्र का? कारण सगळ्या विश्वाला आई म्हणून ज्यांनी सांभाळलं ते आमचे ज्ञानोबाराय आहे. आणि तुम्हाला सांगू, इकडे लक्ष द्या, ज्ञानोबाराय असे संत आहे. अहो, तुम्ही ज्ञानी असाल, तुम्ही जपी असाल, तुम्ही तपी असाल, तुम्ही श्रेष्ठ असाल, तुम्ही मोठे असाल, तुम्ही कनिष्ठ असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही उच्चवर्णीय असाल, तुम्ही सामान्यवर्णीय असाल, तुम्ही कोणीही असाल, सर्वांना ज्यांनी स्वीकारलं ते आमची आई ज्ञानोबा माऊली. ज्ञानराज माझी अनाथाची माय, ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित क्या बात आहे, वाह. एका जनार्दनी पाय वंदित न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा हा वारकरी संप्रदाय ज्या पायावर उभा आहे, ज्ञानदेव रचिला पाया, हा संपूर्ण संप्रदाय ज्ञानोबारांनी पाया रचला. या संप्रदायाला पूर्वपीठिका आहे. आणि त्या ज्ञानोबारांनी न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कोणाच्या यातीचा ज्ञातीचा कुठलाही विचार न करता छोटासा प्रसंग आपल्या समोर मंडेल. पंढरपूरच्या वाळवंटावरती ज्या वेळेला चोखोबाराय, अन्यत्र सर्व संत महात्मे ज्या वेळेला वाळवंटामध्ये उभे राहिले, सर्व संतांची मांदियाळी जमा झाली. आणि ज्या वेळेला भक्त पुंडलिकाचं दर्शन करून ज्या वेळेला विना चौकातून ज्या वेळेला पुढे ज्या वेळेला येतात, त्यावेळेला पांडुरंगाच्या रावळामध्ये प्रवेश करण्याकरता कीर्तन करावं पांडुरंगाच्या रावळामध्ये. आणि चोखोबाराय आणि अन्यत्र संत ज्या वेळेला मध्ये प्रवेश करण्याकरता आणि समवेत चोखोबारायांच्या समवेत ज्ञानोबा राय देखील होते. ज्ञानोबाराय, इतर सर्व संत आणि चोखोबाराय ज्या वेळेला मध्ये प्रवेश करते झाले, त्यावेळेला त्या काळामध्ये 750 वर्षापूर्वी चोखोबारायांना अडवण्यात आलं. थांबा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रावळामध्ये तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही आहे. भूमिका ऐका. चोखोबारायांना इतर संतांना मंदिरातून अडवण्यात आलं. पांडुरंगाच्या मंदिरात जाता येणार नाही, तुम्हाला मंदिरामध्ये कीर्तन करता येणार नाही. त्यावेळेला हे शब्द ज्ञानोबारायांच्या कानावर पडले, माऊलींच्या कानावर पडले. माऊलींनी विचार केला, अरे माझ्या चोखोबाला मंदिरात प्रवेश नाही. अरे ज्याच्या मनात कधीच मंदिर झालेलं आहे त्या चोखोबारायांना मंदिरात प्रवेश नाही. आणि तुमचं जर असं म्हणणं असेल तर पांडुरंग मायबाप जर फक्त मंदिरात आहे, अरे आम्ही जाऊ तिथे मंदिर होईल. ही भूमिका आमच्या सर्व संतांची आहे. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी भूमिका बदलली. अरे मंदिरात गेल्यानंतरच पांडुरंग नाही, चला. सर्व संतांना एकत्रित केलं. ज्ञानोबारायांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गेले आणि त्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू केलं. चोखोबाराय, ज्ञानोबाराय
आणि त्यावेळेला जनाबाई सर्व संत मांदे एकत्रित येऊन आणि तिथं कीर्तनाला प्रारंभ झाला आणि त्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा नाचायला लागले. आणि त्यावेळेला नाचता नाचता आणि ज्ञानदेव म्हणे या सगळ्या भूमिकेने कुणीतरी प्रत्येकाने सांगावं, अभंग म्हणावं. आणि जनाबाईंनी सांगावं आणि ज्ञानोबारांनी अभंग म्हणावे. आणि असं कीर्तन ज्या वेळेला तिथं सुरू झालं आणि थया 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 चोखोबारायांच्या त्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा नाचायला लागले. पांडुरंग विटेवरचा पांडुरंग परमात्मा वाळवंटामध्ये येऊन कीर्तनामध्ये नाचतो. फक्त नाचत नाही, नाचता नाचता पितांबर पांडुरंगाचा गळून पडतो. स्वतःचं देह भान विसरून पांडुरंग परमात्मा कीर्तनात चोखोबारायांच्या नाचता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कारण ही भक्तिनिष्ठा ज्ञानोबारायांची एवढी उंचीची आहे. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये तिथं कीर्तन केलं, एवढा अधिकार सर्व संतांचा उंचीचा. वीट सोडून पंढरपूरचं सिंहासन पांडुरंगाला सोडून मात्र वाळवंटामध्ये आमच्या चोखोबारायांसाठी सर्व संतांसाठी वाळवंटामध्ये यावं लागलं. हा अधिकार सर्व संतांचा आहे. एवढं दिव्यतेचं कार्य ज्ञानोबारायांचं. आणि म्हणून ज्ञानोबारायांना माझा म्हटलं, ही माझं म्हणण्यातली एवढी उंच, एवढी सामर्थ्य शक्ती, एवढा उंच अधिकार आहे. अशा ज्ञानोबारांचं जीवन इतकं भावनिक आहे. आणि म्हणून ज्ञानोबारांना आई का म्हटलं तर एकाच भूमिकेने ज्ञानोबारांना विश्व माऊली म्हणतात. सर्व जगाची आई ज्ञानोबाराय म्हणून विश्व माऊली ज्ञानोबाराय. थोडक्यात प्रसंग ज्ञानोबारांच्या जीवनातला असा. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, विठ्ठलपंत आणि त्यांची आई रुक्मिणी माता, छोटीशी चिमुकली मुक्ताई आणि सोपान काका, ज्या वेळेला ही चारही भावंड ज्या वेळेला विठ्ठलपंतांच्या रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आली, त्यावेळेला मनातून असा विचार लक्षात आलं. त्यावेळेच्या धर्म मार्तंडांनी ज्ञानोबारांना, निवृत्तीनाथ महाराजांना या जगामध्ये न्याय नाही, न्याय नाकारण्यात आला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र तो तुम्हाला मिळणार नाही. याच्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी न्याय मागण्याकरता त्या काळची काशी म्हणजे श्री क्षेत्र पैठण, पैठण क्षेत्रामध्ये विठ्ठलपंतांनी माता रुक्मिणी जातात, न्याय मागण्याकरता जातात. आणि काकुलतेने येऊन विठ्ठलपंत हात जोडून ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये येतात आणि मागणी मागता. सुंदर प्रसंग आहे, लक्षपूर्वक ऐका. आमच्या मुलांना न्याय हवाय. धर्म मार्तंडांच्या समोर ज्या वेळेला पदर पसरला, त्यावेळेच्या ब्राह्मणांनी सांगितलं, तुमच्या मुलांना, अरे संन्याशाची मुलं आहेत, संन्याशांच्या मुलांना या जगामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहणार नाही. ऐका विठ्ठलपंत, जर तुमच्या मुलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर अपेक्षित असेल तर तुम्हाला स्वतःला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, या जगाचा निरोप घ्यावा लागेल. तिथून पुढे तुमच्या मुलांना जीवन जगण्याचा न्याय मिळेल. आणि सांगू तुम्हाला, स्वतःचा त्याग करून आपल्या कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे राहतात ना, त्यांना आई आणि बाप म्हणतात. जगाच्या पाठीवर आई आणि बापाची उंची सर्वश्रेष्ठ आहे. ती जोड कधी कोणाला लागू शकणार नाही. ज्ञानोबारायांना जगण्याचा अधिकार मिळावा, निवृत्तीनाथ महाराजांना जगण्याचा अधिकार मिळावा, सोपान काका चिमुकल्या मुक्ताईला जगण्याचा अधिकार मिळावा. सर्व ब्रह्मवृंदांनी देहांत प्रायश्चित्त प्रमाण काढलं. हेच देहांत प्रायश्चित्त तुमच्यासाठी बिलकुल कुठल्याही क्षणार्धात विचार न करता विठ्ठलपंतांनी निर्णय मान्य केला. अरे, आमच्या मुलांना जर जगण्याचा न्याय मिळत असेल तर आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता केव्हाही तयार आहोत. निर्णय स्वीकारला आणि इकडे आलेत.
आळंदी क्षेत्रामध्ये आले आणि 2-4 दिवस आपल्या मुलाबाळांसमवेत राहिले. पुढे प्रवास सुरू झाला. काही काळामध्ये मात्र आपल्याला जीवन समर्पित करायचं आहे. भ्रमण करता 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 नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विठ्ठलपंत, रुक्मिणी, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई या 4ही भावंडांचा 2 मातापित्यांचा प्रवास ब्रह्मगिरी पर्वताकडून चाललेला होता. ब्रह्मगिरी पर्वताकडून चालता 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 तेवढ्यात अकराळ विक्राळ बलदंड मोठा वाघ डरकाळी फोडत तिथून येऊ लागला. आणि त्यावेळेला तो वाघ येता क्षणी बाकीच्यांनी सर्वांनी बघितला, सर्व पळून गेले, पण निवृत्तीनाथ महाराज तिथंच थांबले. तो वाघ नसून त्या वाघाचं दुसरं स्वरूप गहिनीनाथ महाराज होते. गहिनीनाथ महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांना पकडलं, आलिंगन दिलं आणि छोटासा संवाद वाघाच्या रूपात आलेल्या गहिनीनाथांनी सांगितलं. आणि सांगितलं, निवृत्ती, मी तुला प्रसाद समर्पित करण्याकरता आलोय, गुरु अनुग्रह देण्याकरता आलेलो आहे. तुझं समाधीचं स्थळ ह्याच त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये आहेत. काही दिवसांना मात्र ज्ञानोबा ज्या वेळेला समाधी घेतील त्यानंतर मात्र तुला इथं यावं लागेल. सर्व सांगितलं. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे, असा सर्व अनुग्रह दिला. काही काळात तिथून मात्र गहिनीनाथ महाराज लुप्त झालेत. आणि मग विठ्ठलपंताकडे निवृत्तीनाथ महाराज धावत पळत आले. विठ्ठलपंत आले, माता रुक्मिणी आल्या. ज्ञानोबा निवृत्तीनाथांना आलिंगन दिलं. अरे नाथ, कुठे गेला होतास? तुला वाघाने पकडलं, घाबरलो होतो, रडत होतो आम्ही. त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, आई बाबा, मला दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात गहिनीनाथ महाराज यांनी मात्र मला गुरुमंत्र दिला, प्रसाद दिला, सर्व हकीकत सांगितली. तिथून पुढे आले. मग मात्र आता ती वेळ जवळ आली. विठ्ठलपंतांना माहिती होतं काही काळात मात्र आपल्या छोट्याशा चिमुकल्या सर्व मुलांना आपल्याला सोडून निघावं लागणार. जगाच्या पाठीवर बाप आणि आई मुलांसाठी शेवटचा कोणता त्याग करू शकतात, हा जगाच्या पाठीवर एवढा मोठा त्याग तो विठ्ठलपंतांनी माता रुक्मिणीचा आहे. याच्यापेक्षा त्याग आई आणि बाप वेगळा काय करू शकतात? केवळ आपल्या मुलांना न्याय मिळावा एवढा मोठा त्याग. सर्वश्रेष्ठ आदर्श जीवन आई आणि बापाचं जीवन आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघायचं. आदल्या रात्रीला सर्वांशी गुण्यागोविंदाने गप्पा मारल्या. विठ्ठलपंतांच्या डोळ्यामध्ये कळत नकळत अश्रुधारा वाहू लागल्या. पण जगाच्या पाठीवर सज्जनो, बाप असा असतो, बापाला अश्रू दाखवण्याची परवानगी नसते आणि आईचे अश्रू मात्र पटकन दिसत असतात. मग बापाला अश्रू नसतात का? बापाला अश्रू असतात, पण बापाला अश्रू दाखवता येत नसतात. बापाला माहिती आहे सर्व परिवार माझ्यावर अवलंबून आहे. माझे अश्रू जर परिवाराने जर पाहिले, परिवार कोसळेल. परिवाराचा आधार बाप आहे. म्हणून बापाला अश्रू असतात सज्जनो, पण बापाला अश्रू दाखवण्यातली परवानगी नाही आहे. विठ्ठलपंतांनी आतल्या आत आपले अश्रू बंद केले. माता रुक्मिणीचा विठ्ठलपंतांचा संवाद सुरू झाला. शेवटची रात्र आहे रुक्मिणी. उद्या सकाळी पहाटेच्या ब्राह्म मुहूर्ताला 4ही कोवळ्या मुलांना सोडून जावं लागणार आहे. रुक्मिणी मातेने बोलावं विठ्ठलपंतांशी, का हो, त्यांच्यासाठी एवढा मोठा त्याग, जर त्यांच्यासाठीच जर हे सर्वस्व जर आपल्याला मुलं म्हणून आणि मायबाप म्हणून जर आनंद मिळत नसेल, काय हो या जीवनाचं? आई म्हणून आणि बाप म्हणून संवाद सुरू झाला. ऐका सज्जनो, काय मोठा त्याग आहे हो. 750 नंतर ज्ञानोबा यांच्या समाधीला अभिषेक आहे. ज्ञानोबांच्या दर्शनाला 10-10, 5-5 तास लागतात. आणि 750 वर्षापूर्वींचं जर ज्ञानोबांचं संत म्हणून
जर एवढा मोठा त्याग आणि एवढी सगळी प्रतिकूलता सहन करावी लागली, त्या संतांचा काय विशेष विशेष अधिकार आहे लक्षात घ्या. तसं पाहिलं तर करील ते काय नोहे महाराज. काय करू शकत नव्हते, सर्व काही ज्ञानोबाराय करू शकत होते, पण संत म्हणून सुद्धा समाजाच्या समोर प्रॅक्टिकली जीवनाचं जीवन जगणारे संत. सगळा संवाद झाला, झोपले. एका बाजूने विठ्ठलपंत, मुक्ताईच्या बाजूने रुक्मिणी माता, दोघाही माय बापाच्या मध्ये. एक नंबरला निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई, चारही भावंड झोपलेली आहेत. पहाटेच्या ब्राह्म्य मुहूर्ताला 3 वाजले. विठ्ठलपंत उठले आणि विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीला उठवलं. रुक्मिणी, रुक्मिणी उठा, खूप लांबचा प्रवास आहे बरं, आपल्याला निघायला हवं. जागी झाली रुक्मिणी माता. अरे बापरे, ती काळ रात्र आणि ती काळ पहाट उजडली वाटतं. माझ्या मुलांचा त्याग करण्याची वेळ जवळ आली. बघा सज्जनो, एवढ्या कोमल भावनेतून क्षणार्धामध्ये आपल्या 4ही लेकरांना सोडण्याचा त्याग विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला करायचा. रुक्मिणी माता उठल्या, विठ्ठलपंत उठले. रुक्मिणी माता निवृत्तीनाथ महाराजांच्या जवळ आल्या आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि हात फिरवता क्षणी अजून मात्र निवृत्तीनाथ महाराज झोपलेले आहेत. आणि तो हात फिरवता क्षणी रुक्मिणी मातेच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, दादा, अरे आता आम्ही अशा प्रवासाला चाललोय रे निवृत्तीनाथा, तो प्रवास परत कधीच येणारा नाहीये. अशा गावाला आम्ही चाललोय निवृत्ती दादा, परत त्या गावावरून परतीचा प्रवास कधीच नाहीये. दादा, तू ह्या परिवारामध्ये मोठा आहेस, आम्ही चाललोय. आता मात्र तूच यांची आई आहे आणि तूच यांचा बाप आहे. अरे फार कवळी छोटीशी मुक्ताई आहे रे माझी, अजून त्या मुक्ताईला काहीच कळत नाही. त्या मुक्ताईला आधार द्यावं लागेल तुला. सोपाना तर अजून फार अल्पज्ञानी आहे आणि त्या सोपानालाही तुला सांगावं लागेल, तू सज्ञान आहे, तू ज्ञानी आहेस, सर्वश्रेष्ठ आहेस. असा सगळा संवाद माता रुक्मिणी ज्यावेळेला निवृत्तीनाथांशी ज्यावेळेला संवाद करते, त्यावेळेला डोळ्यातले टप 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 अश्रू निवृत्तीनाथ महाराजांच्या गालावर पडतात. पुढे ज्ञानोबारांच्या जवळ गेले, सांगितलं, ज्ञाना, अरे तू जरी सर्वांपेक्षा लहान आहेस, पण तुझ्याकडे ही सुद्धा ज्ञानाची कल्पकता आहे. तू फार सर्वश्रेष्ठ आहे रे ज्ञाना, तुझ्यामध्ये सर्वांना सांभाळण्याची ताकद आहे. कालांतराने निवृत्ती गेल्यानंतर मात्र तुलाच ह्या सगळा विचार आणि सर्वांना सांभाळावं लागेल. सोपानाच्या जवळ गेल्या, सोपानाच्या ही डोक्यावरून हात फिरवला. सोपाना, तू तर फारच शांत स्वभावाचा आहे, मात्र सर्वांच्या समवेत राहून एकोप्याने राहा. आणि मात्र ज्यावेळेला छोट्याशा चिमुकल्या मुक्ताईकडे ज्यावेळेला रुक्मिणी माता जाते, धाय मोकलून रडते, टपाटपा डोळ्यातून अश्रुधारा पडतात. मात्र झोपेतून छोट्याशा चिमुकल्या मुक्ताईला उठवत नाही. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी आवाज दिला, चला निघायचं, निघायला पाहिजे. आणि मात्र उठवलं रुक्मिणी मातेला. विठ्ठलपंत उठले, एकदाचे डोळे उघडले आणि 4ही मुलांना डोळ्यामध्ये ते रूप आठवलं. एवढा मोठा त्याग आपल्या मुलाबाळांना सोडून देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघायचं. दोघंही पुढे निघाले आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता मागे ओळून पाहायला लागल्या. कवळ्या बालकांचा त्याग करून निघावं लागलं. एका बाजूने पुत्रविरह आहेत, एका बाजूने न्याय आहेत. काय करावं, कोण सांभाळेल, कोण यांचा आधार राहील. एवढ्या बालवयामध्ये आपण आपल्या सर्व मुलांना सोडून चाललोय, यांचा आधार कोण बरं होईल, अशी चिंता रुक्मिणी मातेच्या मनामध्ये आई म्हणून येऊ लागली. त्यावेळेला एका कोपऱ्यातून एक अशी दिव्य तेज एवढं प्रभावीपणाने चमकलं गेलं आणि तिथून मात्र
गहिनीनाथ महाराज प्रगट झाले. गहिनीनाथ महाराजांनी सांगितलं, जा तुमचा आधार म्हणून मात्र आम्ही आहोत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. आणि गहिनीनाथ महाराज आहेत म्हटल्यानंतर त्यांना मोकळ्यापणाने पुढे ज्ञानोबा आहे, आपलं विठ्ठलपंत रुक्मिणी माता पुढे जातात. फार दूरचा प्रवास आहे असं वाचण्यातून आहे. मात्र प्रयाग क्षेत्रावरती तिथं देहांत प्रायश्चित्त मात्र केलं आणि तिथून मात्र त्यांचा संपूर्ण आयुष्याचा प्रवास मात्र तिथं संपवला. नंतर ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली आणि मात्र ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, सोपान काकांनी समाधी घेतली आणि छोट्याशा मुक्ताईची अदृश्य समाधी राहिली. या सर्व भूमिकेतून मात्र नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला या सगळं वात्सल्य भावनेतून आपलं जीवन कार्य सांभाळण्याचं काम मात्र निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या बाप म्हणून कर्तव्याची भूमिका संतांनी या निवृत्तीनाथ महाराजांनी त्या भूमिकेतून सांभाळली. सज्जनो, या एकच भूमिकेचा एवढाच भावविचार असा आहे की आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने माय आणि बापाचं नातं जगाच्या पाठीवर इतकं कोमल आहे, इतकं कोवळ आहे की एवढा मोठा त्याग जो विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीने केला तेवढा त्याग जगामध्ये आई आणि बापच आपल्या मुलांसाठी करू शकतात. इतरत्र एवढं कोणीही आपल्या जीवनामध्ये त्याग करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण सांगत असतो कायम, आपल्या या जगामध्ये विश्वामध्ये आपल्याला सर्वतोपरी निस्वार्थपणाने प्रेम करणारे 3 पात्र आहे. पहिलं पात्र संत आहे आणि दुसरं पात्र आई आणि बाप आहे. निस्वार्थपणाने प्रेम करतात. किती प्रेम करतात? सर्व भावनेने. आणि बापाचं आणि आईचं सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. या सगळ्या अंतर्भाव जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, आई आणि बापाचं प्रेम हे निस्वार्थपणाचं प्रेम आहे. अशा लेकराचं हित जसं संत जशी बाप आई बाप जसं लेकराचं हित व्यक्त करतात तसे संत समाजाचं हित व्यक्त करतात. लेकराचं हित त्याचं वर्णन श्री तुकोबाराय एका अभंगामध्ये व्यक्त करतात. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे अशा भावरचनेने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सर्वस्व लौकिक जीवनामध्ये निस्वार्थपणाचं प्रेम माय आणि बापाचं आहे आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणाचं प्रेम बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संत निस्वार्थपणाने प्रेम करतात आणि लौकिक क्षेत्रामध्ये मायबाप प्रेम करतात. अशा एका आईचा आणि बापाचा खऱ्या अर्थाने आजचा हा पवित्र आणि गोड जन्मदिवस आहे. आदरणीय श्री बाबांचा जन्मदिवस अभिष्टचिंतन आहे. अभिष्टचिंतनाचा शेवटचा अर्थ सांगतो आणि आपल्याला थोडक्यात थांबायचं आहे. नियोजित वेळ आपली संपलेली आहे. अभिष्टचिंतन शब्दाचा अर्थ असा आहे, इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती इथे नाम अभिष्टचिंतन आहे. कारण आपल्या जीवनामध्ये सर्व मात्र इष्ट व्हावं आणि म्हणून अभिष्टचिंतन आहे. आणि अनिष्ट जावं कारण अभिष्टाचं चिंतनाने अनिष्ट गेल्याशिवाय राहत नाही. अशा अभिष्टाला मंगलमय करण्याकरता त्याला ईश्वर शक्तीची सामर्थ्य शक्ती असावी लागते. त्याच्यानंतर अनिष्ट आपल्या जीवनाचं जातं. याचं नाव अभिष्टचिंतन आहे. याचं नाव जन्मदिवस आहे. अशा आदरणीय श्री आई आणि बाबांचा जन्मदिवस आहे. खऱ्या अर्थाने आजचा जन्मदिवस आपलं खरं तर नवोदित नवीन वर्ष हे पाडव्याला प्रारंभित आहे. पण कॅलेंडरप्रमाणे आपण मात्र नवीन वर्षाला म्हणजे तारखेप्रमाणे आज मात्र नवीन वर्षारंभ आहे. आणि ह्या निमित्ताने नवीन वर्षाचं तर त्यांना शुभेच्छा आहेतच.
पण खऱ्या अर्थाने ह्या कॅलेंडरप्रमाणे 1 तारखेप्रमाणे मात्र त्यांचा जन्मदिवस आहे. आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्याकरता सर्वजण आलात. यानंतरचा काही उर्वरित कार्यक्रम, केक कापण्याचा कार्यक्रम, काही मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम यानंतर होईल. आणि तोपर्यंत कुणीही पाहुण्यांनी आपली जागा सोडू नका ही सर्वांना विनंती.